नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता ही चिशुरत्वाचे अंग हारे आणिला श्रीरंग। प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगत भक्त संत हृदय सम्राट या विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहू निवासी असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन समर्पणाकरिता गायलेला आहे, निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पुरुषार्थ प्राप्तीचं साधन सांगतात। समग्र विश्व कल्याणामध्ये ज्या विश्वात जन्माला आलेले मनुष्य जीवन प्राप्त झालेलं मनुष्य जीवन ते कुठल्या कर्तृत्व शक्तीने पुरुषार्थ प्राप्तीने ते सद्गदित व्हावं या अलभ्य लाभाचा विचार श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा समर्पित करताय। विठ्ठल विठ्ठल। सर्व भजनी मंडळ गुळवंज गावचं सर्व भजनी मंडळ इथे उपस्थित आहे आणि गायनाच्या साथीसाठी या परिसराचं भूषण वारकरी भूषण श्री हरिभक्त परायण आदरणीय आमचे गोसावी दादा प्रकाश महाराज गोसावी यांची उपस्थिती आहेत। त्याचप्रमाणे गोड गळ्याचे गायक श्री हरिभक्त परायण निवृत्ती महाराज आव्हाड आहेत। आदरणीय दादांचं नाव कैलास महाराज आहेत। आमचे पुरुष बांधव माता भगिनी सर्वच ज्येष्ठ वारकरी भाविक स्नेहीजन सर्वांना वंदन करतो। निर्धारित वेळेत आपल्याला कीर्तनाची सेवा समर्पित करायची आहे। आजचा दिवस काय विशेषत्वाने वेगळा आहे। हा सप्ताह 2 पर्व काळातला आहे, बरोबर ना? 2 पर्व काळातला आहे। साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ। या प्रमाणातला उत्तरार्ध फार गोड आहे। अंतरीचा मळ जाण्यासाठी पर्व काळाच्या शुभेच्छा आणि पर्व काळाची कृपा असावी लागते। त्याच्याशिवाय माणसाच्या जीवनाला सद्गती आणि दिशापूर्ण जीवन अलभ्य लाभाचा विचार हा मानवी जीवनाला प्राप्तच होत नाही। म्हणून सदोदित मानवी जीवनाचा प्रवास करत असताना आपल्या जीवनामध्ये पर्व काळाचा वर्षाव क्षणोक्षणाला आपल्या जीवनामध्ये यावं असं जीवनाचं जडण घडण असावं। विठ्ठल 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 विठ्ठल। म्हणून या नगरातील या सगळ्या भाविकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत। सर्व या सप्ताह कमिटीतले वारकरी भाविक ज्येष्ठ वारकरी जे काही सर्व सप्ताह कमिटी भजनी मंडळ असेल त्यांनी हा सप्ताह उत्सव त्या पूर्वजांनी आणि सद्यस्थितीतल्या काळातले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना अशा शुभेच्छा आहे। 2 पर्वकाळ या उत्सवातले साध्य होतात। तो पर्वकाळ आजचा एक पर्वकाळ आहे आणि मात्र 4-2 दिवसांना जो येणारा पर्वकाळ आहे तो मात्र दत्त जयंतीचा पर्वकाळ आहे। भगवान श्री दत्तप्रभूंचा जन्म उत्सव तोही पर्वकाळ आपल्या ह्या उत्सवामध्ये आहे आणि सांगायला आनंद वाटेल आजच्या पर्वकाळाचं अनन्यसाधारण महत्व आहे। यालाच अनुलक्षून हा अभंग मी कीर्तन समर्पणाकरिता निवडलेला आहे। माणसाचं जीवन कसंही काहीही जगण्यापेक्षा माणसाचं जीवन हे पुरुषार्थ प्रमाणित असावं। पुरुषार्थ सामर्थ्यशीलतेने जगलेलं जीवन हे भगवंताला समर्पित होणारं जीवन आहे। कुठल्या तरी तत्वज्ञानाच्या संत विचाराच्या प्रवाहाने भगवत चिंतनाच्या द्वारा मानवी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा प्रवास हा जर आपल्या जीवनाचा परिपूर्ण होत असेल तर जन्माला आल्याचं सार्थक त्या जन्मात प्राप्त होतं। ही मानवी जीवनाची विशेषता आहे। विठ्ठल विठ्ठल। आणि आजचा जो पर्व काळ आहे तो गीता जयंतीचा पर्व काळ आहे। हा एक पर्व काळ आहे। अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी गीता जयंतीच्या परामर्श चिंतनातला विचार थोडक्यातला सांगून मला पुढे त्यालाच अनुलक्षून अभंगाच्या पुरुषार्थ विचारातला विचार श्री तुकोबाराय या अभंगाचं चिंतन करतात। तुम्ही सर्व जाणकार श्रोते आहेत, बुद्धिवान आहेत, चांगलं कायम मोठ्या उंचीने श्रवण करणारी आपण सगळी माणसं आहेत। मॉनिटरला गेम द्या म्हणजे ताण पडणार नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि म्हणून श्रीमद भगवत गीता हा जर शब्द उच्चारला तर मात्र
त्याच्या जन्मामध्ये परत त्या मनुष्याला त्या नामचिंतनाच्या गीता ह्या नामस्मरणाने पुनर्जन्मच प्राप्त होत नाही असंही म्हटलेलं आहे. वाह. नाही पुनरावृत्ती तया नरा तया नरा. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. नाथ महाराजांचा अभंग आहे हा. आणि मात्र नाही पुनरावृत्ती दोन शब्दांचा भाव आहे. म्हणजे सद्गती प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतो, त्या वृत्तीचा मनुष्य देहाचा लय होतो उत्पत्ती स्थितीतून. एवढी गीता तत्वज्ञानाच्या गीता नामस्मरणाची ताकद आहे. नाही पुनरावृत्ती तया नरा. नरा म्हणजे माणूस. मनुष्याला एवढ्या सामर्थ्य उंचीचा अधिकार गीता फक्त म्हणण्यानी आहे. वाचल तर लांबच आहे. आलं का लक्षात? गीता वाचायला सोपी नाही आहे, पण गीता फक्त म्हणायला सोपी आहे. फक्त वाचण्याचा अधिकाराच्या उंचीचा अधिकार जीवनामध्ये प्राप्त काय होईल तो अधिकार नंतरचा आहे. कारण गीता फक्त वाचण्यासाठी ती सहज वाचता येत नाही, त्याला त्याची संहिता घ्यावी लागते. तिचं शब्द उच्चारणाचा मात्र त्या स्वर रस्व दीर्घ पूर्णविराम हे सगळं मात्र त्या संहितेतून शिकावं लागतं. जर मात्र त्याचे वाचताना जर उच्चार चुकले तर त्याचा अर्थ बदलतो, अर्थातून काहीतरी शब्द वेगळे होत असतात. नाही वाचता आली तरी चालेल, पण मात्र दर्शन आणि नामस्मरणामध्ये गीतेचा एवढा मोठा अर्थ आहे. विठाला 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 विठाला. आता गीतेच्या संबंधाने थोडक्यातला विचार सांगायचा आहे. या हंडे माऊली या सगळ्या गोष्टीतला भाव अत्यंत महत्वाचा आहे. आता गीता म्हणजे काय, गीता तत्वज्ञानाची काय उंची आहे, 2-3 भाव सांगून मला महत्वाच्या पुढच्या चिंतनाकडे जायचंय. गीता हा धर्मग्रंथ आहे. धर्मग्रंथ आहे. गीतेची उंची आणि गीतेच्या उंचीचा एक स्पर्श मानवी मनाच्या अंतःकरणाला जर स्पर्श झाला तर आपली उंची काय वाढते, ही गीतेच्या संगतीचा परिणाम मनाला स्पर्श झाल्याचा परिणाम दाखवते. एवढा मोठा अधिकार गीतेचा आहे. धर्मग्रंथ म्हटलेलं आहे गीतेला. गीतेचा अधिकार सध्याचे वास्तविक प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी मात्र अलीकडच्या काळामध्ये गीता तत्वज्ञानाचा, गीता कर्तृत्व ज्ञानाचा एवढा मोठा अधिकार या भारत देशाला, पाश्चिमात्य संस्कृतीला दाखवून दिला की आमच्या गीतेची उंची किती विशाल आहे. विठाला 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 विठाला. आता मला जे पुढचं सांगायचंय तेवढं कृपा करून मी बीजेपीचा प्रचार करतो असं डोक्यात ठेवू नका. फक्त मला त्यांनी केलेल्या कर्तृत्व शक्तीचं मला कार्य सांगून मला पुढे जायचंय. व्यक्तिनिष्ठ आणि व्यक्ती कार्य किती श्रेष्ठ आहे हे मला सांगायचंय. गीता किती मोठी आहे, पहिला विचार असा आहे. गीतेचा अधिकार किती विलक्षण आहे. काय झालं 2014च्या अगोदर, प्रमोद दादा, 2014च्या अगोदरचा जो काळ आहे त्या समयाला
ज्या वेळेस पाश्चिमात्य संस्कृतीतल्या बाहेरच्या देशातली सोपान महाराज ज्या वेळेला पाहुणे मंडळी प्रधानमंत्री कार्यालयाला भेट देण्यासाठी ज्या वेळेला पाहुणे म्हणून यायचे दादा, त्यावेळेला त्यांना काय भेट द्यायची प्रथा होती तर जगातलं 7वं आश्चर्य म्हणून ताजमहालाची प्रतिकृती द्यायची. जे जाणकार आहे तुम्हाला समजेल, कधी नेटवर सर्च केलं तर आपल्याला समजेल. म्हणून काय द्यावं तर ताजमहाल दिला जायचा. आता तो काय म्हणजे आश्चर्य काय काय म्हणून आश्चर्य असावं हे मोठं आश्चर्य आहे. विठाला 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 विठाला. पण मानावं लागेल त्या महात्म्याला. काय केलं सांगू? 2014 नंतरच्या काही काळात बऱ्याच काही देशाचे खूप विद्वान असणारे माणसं ते बोलून घेतले आणि गीता या धर्मग्रंथाला त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट केलं. त्यांच्या भाषेमध्ये तो गीता ग्रंथ असे बरेच सुंदर प्रकारच्या आर्ट पेपरवरती त्यांच्या भाषेवर लिखाण केलं. आणि ज्या ज्या वेळेला ते पाहुणे आजही येतात त्या त्या देशातल्या आलेल्या लोकांना आजही गिफ्ट आणि भेट म्हणून गीता देण्याची प्रथा सुरू झाली. ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणून गीतेचा अधिकार एवढ्या उंचीचा आहे आणि आमच्या भारत मातेच्या कर्तृत्व क्षणातून एवढ्या उंचीचा अधिकार, जेवढा भारत मातेचा अधिकार एवढ्या उंचीचा आहे आणि त्याच भारत मातेला सम्मिलित होणाऱ्या आमच्या धर्मग्रंथाचा अधिकार एवढा विशाल आहे. हे विश्वाला कळालं, हे आमचं भाग्य आहे. विठाला 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 विठाला. म्हणून आता त्यातला 2 भाव आहे. काय देते गीता, काय सांगते गीता? ज्या वेळेस भक्तराज अर्जुनाला उपदेश करण्याकरता 2 प्रकारचा भाव आहे. आपण गेल्यानंतर शिल्लक काय राहतं आणि काय नष्ट होतं, आणि म्हणून शिल्लक राहिलेल्या पदार्थाला नंतर कोणता जन्म मिळण्यासाठी ह्या जन्मात काय तयारी करावी हे गीता सांगते. आलं का लक्षात? हे गीता सांगते. सर्वांना पाठ आहे. हे रोज आपण ऐकत असतो या संबंधाचं चिंतन. हे शरीर आहे. हे शरीर इंद्रियाची शरीराची पाठव्य शक्ती संपली. या शरीराची आयुष्याची आयुर काल मर्यादा संपली की या शरीराला आत्मा सोडून देतो. आलं का लक्षात? या देहीचा रामू गेला, हा देह नवेच खलवला. है की नाही? शरीरातला आत्मा निघून गेला ना. मी विनोदाने सांगत असतो, शरीरातले आत्माराम पाटील गेल्यावर सकाराम पाटलाला कोणीच विचारत नाही. आलं का लक्षात? आत्म्याला महत्व तोपर्यंत आहे जोपर्यंत या शरीराला महत्व तोपर्यंत आहे जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे. मग ते रामदास स्वामी सांगतात, किती रंजवितो या देहासी, किती सजवितो या देहासी. या शरीराला स्नो लाव, पावडर लाव, कितीही आपलं म्हणू द्या, एकदा शरीरातला आत्मा संपला ना, माझी आई, माझा बाप, माझे पप्पा, माझी सगळे नाते संबंध आपलेच माणसं. शरीरातला आत्मा गेल्यानंतर कल्याण मुंबई पुण्याहून माणसं पाहुणे यायला लेट झाले तर आपले आपले म्हणणारेच म्हणता, उचला किती वेळ म्हणता की नाही. आता किती वेळ झाला, आता काढा. एवढी विरक्तता त्या शरीराच्या संबंधाने निर्माण होते. का? कारण शरीरातला आत्मा गेलेला आहे. आता मात्र त्याची माती झालेली आहे. त्याच्याबद्दलचं आकर्षण संपलेलं आहे. अहो, साधे गेल्यानंतर त्याच्या संबंधाने आपलेपणाने हाक सुद्धा मारत नाही माऊली. शब्द काय उच्चारतात कवडकर महाराज? बॉडी उचला म्हणता की नाही. बॉडी ठेवा. अरे कमीत कमी नावाने तरी बोला, अजून ती माती तरी आहे. पण बोलण्याचा शब्द प्रयोग बदलतो. एवढी विरक्तता का? कारण शरीरातला एक तेजोपुंज आत्मा स्थलांतर करणार आहे आणि गीता आपल्याला तीच ओळख करून देते. काय अजरामर आहेत, काय चिरंजीवी आहेत. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चेदम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुताः. आलं का लक्षात? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा. विठाला विठाला.
विठाला विठाला विठाला. ते जीर्ण वस्त्र सांडीजे ते नूतन वेढीजे. म्हणजे काय करतो, आत्मा जळत नाही, आत्मा मरत नाही, आत्मेचं छेदन होत नाही. म्हणून नंतरच्या काळातला प्रवास, शरीराची आयुर्मर्यादा संपली की आत्मा मात्र स्थलांतर होतो. मग ह्या आत्म्याने पुढे काय करावं, म्हणून त्या शरीरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करावं हे सांगण्याचं आणि सावध करून देण्याचं काम जी करते ती आमची माता म्हणजे गीता. विठाला विठाला. हा पहिला संकेत आहे, ही पहिली आपल्याला दिलेली जाणीव आहे. जसं कायमचे कपडे घालणं आपण टाकून देतो केव्हा, ज्या वेळेला ते जीर्ण होतात त्यावेळेस, आणि मात्र नवीन वस्त्र परिधान करतो, तसं शरीराची व्हॅलिडिटी संपते, है की नाही. शरीराचा कार्यकाळ संपतो. आता काही म्हणतील काही माणसं तारुण्यात जातात, त्यांची व्हॅलिडिटी ते कसे जीर्ण होतात, याचंही उत्तर आहे, शरीराने आत्मा सोडला की ते कोणतंही आयुष्यमान असू द्या, ते कोणतंही वय असू द्या, त्याला जीर्ण हे स्वरूप प्राप्त होतं. तिथं वयाची मर्यादा नाही. विठाला विठाला. म्हणून सोपा भाव सांगायचा असा आहे, तोपर्यंत आपण पुढचा जन्म म्हणून माणसाचं प्री प्लॅनिंग जीवन जगण्यातला मॅनेजमेंटचा विचार असावा. जीवनात आपण शाळेत 3 काळ शिकलो, है की नाही, वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ. मी सांगत असतो या निमित्ताने कायम, कारण आपलं प्लॅनिंग भविष्य काळातलं फक्त प्री प्लॅनिंग असावं, जगू भविष्य काळात नाही. कारण भविष्य काळातलं जगणं हे फसवणार आहे. वर्तमान काळात जगावं, भूतकाळ विसरावा आणि भविष्य काळ पहावा. श्रीमद भगवद्गीता भविष्य काळाच्या प्री प्लॅनिंगचे संकेत देते, वर्तमान काळात जगायला सांगते आणि भूतकाळ विसरायला सांगते. तिचं नाव भगवद्गीता. विठाला 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 विठाला. नंतरच्या आत्म्याचा स्वीकार, तुमच्या कर्म कर्तृत्व शक्तीने मिळणारा जन्म तो कोणत्या असावा, कोणत्या विचाराचा असावा. म्हणून ऍज इट इज असणाऱ्या वर्तमान काळातल्या वस्तुस्थितीच्या नरदेहातलं जगणं कर्तृत्व शक्तीने कोणत्या विचार प्रवाहाने असावं याचे संकेत देणारा आमचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे. हे पहिलं काम आहे. आता याच्यानंतरचं काम असं आहे, जो धर्म उपदेश गीता तत्वज्ञानाचा अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला, परिसनायाचाराया ऐके बापा धनंजया. एवढी उंची अर्जुनाची, एवढं श्रेष्ठत्व, शेवट त्याचा विचार मी सांगणार आहे. अर्जुनाचा अधिकार काय आहे, पण खऱ्या अर्थाने ममत्व आणि लोभ याच्याशिवाय जगलेलं जीवन म्हणजे ब्रह्मतत्वाची प्राप्ती. सोपी व्याख्या लक्षात ठेवायची, फार खोलात जाऊन डोकं खाजवायचं कामच करायचं, अगदी सोपं, है की नाही, अगदी सोपं. काय, लोभ ममता दवडू अशा, उदर व्यथेचा ओळसा, अनिक न करू अनिक सायासा, वासुदेवा वाचू. आता यातला शेवट वासुदेवा वाचोनी लोभ ममता आशा विसरलीच पाहिजे, हे सांगणारा वासुदेव कोण, भगवान परमात्मा. आणि मग भगवान परमात्मा गीता कोणाला सांगतो, अर्जुनाला. आणि मग अर्जुने से अर्जुने से
स्वमुखे आपण सांगे विष्णू साक्षात परमात्मा भक्तराज अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता. मग मात्र आता फार विस्तार करण्यापेक्षा महत्वाचा एकच टॉपिक असा आहे, श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला उपदेश केला. भगवान श्रीकृष्णाने उपदेश करत असताना दोघांच्या संवादातून ज्या शब्दांचा जन्म झाला ते शब्द म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. काय वाणी महाराज, भगवंताच्या मुखातून पडलेल्या शब्दालाच गीता असं म्हणा, किंवा भगवंताच्या तोंडातून पडलेल्या शब्दातूनच गीता तयार झाली असं म्हणा. मग मात्र पण ही गीता सहजासहजी झालं नाही एवढंच प्रामुख्याने ऐकायचंय. सहज गीता तयार झाली नाही. अहो, जो भक्तराज अर्जुन देवाचा सख्यत्व असणारा अर्जुनाला सहज कळाली नाही आणि भगवंताने सहज सांगितलं, पण बुद्ध्यांक ज्ञानाने अर्जुनाला ते सहज पटलं नाही. त्याला फार पराकाष्ठाने वेगवेगळ्या भूमिकेतून भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितली, तेव्हा गीता आपल्याला कळाली. एवढी व्यापकता गीता तत्वज्ञानातली आहे. विठाला विठाला. मग का सहज नाही झाली त्याचं उत्तर आहे, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा करण्याकरता अर्जुनाला भगवंताचा आणि दोघांचा संवाद सुरू प्रारंभ करत असताना 18 दिवसाच्या युद्ध प्रारंभी भगवंताने रथ उभा केला दोन्ही सैन्याच्या मध्ये. पण उभा करत असताना रथ दुर्योधनाच्या समोर नाही, द्रोणाचार्याच्या समोर उभा केला. खेळतो येणीची खेळावा देवाचा फार मोठा व्यापक दृष्टिकोन आहे. युद्ध प्रसंगाला सेनयोर भयोर मध्ये रथ स्थापयमेच्युत प्रारंभ झाला. दोन्ही सैन्याच्या मध्ये भक्तराज अर्जुनाच्या समवेत भगवंतानी रथ उभा केला. बरं, आता याच्यात बारकावा आहे, युद्ध कोणासोबत आहे? दुर्योधनाच्या. रथ कोणासमोर उभा केला? द्रोणाचार्याच्या. दुर्योधनाच्या समोर का नाही ही मोठी विशेषता आहे. कारण दुर्योधनाच्या समोर जर रथ उभा केला असता बाबा तर एकदम लढाई पेटली असती. याचा भूतकाळ जागा झाला असता. कोणाचा? हा अर्जुन बाबाचा. आलं का लक्षात? अर्जुनाने विचार केला असता, हाच भर सभेमध्ये दुःशासनाला आज्ञा करणारा आणि द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याकरता सांगणारा हाच चिडला असता अर्जुन. एकदम लढाई पेटली असती. एकदम लढाई पेटू नाही, विचाराने अर्जुनाला ब्रह्मतत्वज्ञानाचा उपदेश व्हावा म्हणून दुर्योधनाच्या समोर रथ उभा न करता द्रोणाचार्याच्या समोर रथ उभा केला. हे त्याचं उत्तर आहे. विठाला 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 विठाला. बस, मग तिथून गीता तत्वज्ञानाला प्रारंभ करत असताना अर्जुनाच्या मनामध्ये ममत्व, लोभ आणि आपुलकीपणाने ज्या स्नेह भावना निर्माण होऊ लागल्या आणि त्या नष्ट करण्याकरता प्रारंभ जो भगवंतानी केला त्याचं उत्तर सांगून पुढे जायचं. ऐका, भगवान बोलतायत अर्जुनाला, अर्जुना युद्धाला तयार हो. कर बाबा युद्ध, युद्ध करावं लागेल. अर्जुन म्हटलं, कोणाबरोबर? हे जे समोर उभे आहेत ते, त्यांच्या सोबत युद्ध करावं लागेल. यांच्या सोबत युद्ध म्हणल्यावर अर्जुनाचे डोळे विजेसारखे चमकले. बापरे, जे माझे, जेने मज धनुर्वेद दिधला, ज्याने मला धनुर्वेद दिला, ज्यांनी धनुर्विद्या मला शिकवली, जे माझे स्नेहीजन आहेत त्यांच्याबद्दल ममत्व निर्माण आहे अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये. सहज पटलं नाही अर्जुनाला. भगवान श्रीकृष्णांचा उपदेश अर्जुनाच्या अंतरंग वृत्तीमध्ये तो सामावला नाही. त्या क्षणामध्ये अर्जुनाने सांगितलं, कसं शक्य आहे देवा, कसं शक्य आहे, कसं युद्ध करावं. मग मात्र थोडं व्यावहारिक भाषा भगवंताने अर्जुनाच्या समवेत वापरण्याकरता सुरुवात केली. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणू लागले, आता ऐका, कुतस्त्वा कशमलमिदं विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टम स्वर्ग मकीर्ती कर्म अर्जुना. उपदेश प्रारंभ केला आणि मग मात्र कर्म करण्याच्या अथांग ज्ञानाचा उपदेश भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला अर्जुनाला करू लागले, अर्जुनालाही तोपर्यंत काही गांभीर्य कळेनाच. लाईटली घ्यायला लागला अर्जुन. अरे बाबा, कोणाला लाईटली?
साक्षात परब्रह्म भगवान विष्णू परमात्मा कृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाच्या मनात विचारापर्यंत ते विचार स्पर्श होईना. मग मात्र अर्जुन तयार होत नाही. चिडले भगवान. व्यावहारिक बोलण्यातून मात्र लक्षात येईना. पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या संबंधित वर्णन चिंतन करतात. सांगू लागले, क्लब्यमास्मगम पार्थ नै तत्त्वयुपपद्यते क्षुद्रे हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतपः. आणि मग आता इथंच अर्जुनाला उपदेश करणारा परमात्मा आहे. अर्जुनाचं आणि देवाचं नातं हे भक्त आणि देवाचं आहे. एवढं बोलल्यानंतर जरा कठीण शब्द प्रयोग भगवंताने केला ना, त्यावेळेला मात्र अर्जुनाच्या मनाची धांदळ उडाली आणि मग मात्र भ्रांत नष्ट झाली आणि भाव लक्षात आला. आणि अर्जुनाने मनातून विचार केला, एवढं जर भगवान परमात्मा चिडत असेल तर आपल्या मनात माया लोभ आणि वात्सल्य भाव जनसमुदाय संबंधात माझ्या अंतःकरणात जर निर्माण होत असेल, आता तो बाजूला सोडला पाहिजे. भगवंताचा उपदेश इथं देव म्हणूनही आहे आणि मात्र इथं गुरु म्हणूनही आहे. आपणची देव होय गुरु आपणची देव. होय गुरु माझ्या विठोबाचा आपणची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु. स्वतः आता इथे भगवान ईश्वरही आहेत आणि मात्र अर्जुनाच्या अज्ञानाला नष्ट करण्याचं सामर्थ्याचा स्वतः वसा भगवंताने स्वीकारला. आता इथं भगवानही आहे आणि इथं आता गुरुही आहे. आणि भगवंताने सांगता क्षणी अर्जुनाने ते शिष्यत्व मान्य केलं. शिष्यस्ते हम शादी माम त्वं प्रपन्ना नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् नहि प्रपश्यामि ममापनुद्यात्. शिष्यस्ते हम शादी माम त्वं प्रपन्न. देवाचा गुरुत्वपणाचा स्वीकार अर्जुनाने स्वीकारला. ऍज इट इज ठेवा, आहे तेच. विठ्ठल 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 विठ्ठल. या सर्व विचारातून मात्र अर्जुनाने शिष्यत्व स्वीकारलं आणि भगवंताने गुरुपणाने गीता तत्वज्ञानाचा सारासार विचार अर्जुनाच्या मनाचा मोह माया भाव नष्ट केला आणि तिथून पुढे भगवंताने दिलेल्या ब्रह्मज्ञानाला प्रारंभ झाला. या दोन गोष्टीचा विचार असा आहे, लोभ माया आणि ममतेच्या त्यागातून जर आपला भाव स्पष्ट होत असेल तर गीता सारख्या तत्वज्ञानाचा विचार अंतःकरणाला स्पर्श झाल्यानंतर काय क्रांती होते याचं एकच उदाहरण म्हणजे भक्तराज अर्जुनाला भगवंताने केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद भगवद गीता. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ऐका, या दोघांचा संवाद, या दोघांच्या संवादातून जे शब्द निर्माण झाले आणि ज्या दिवशी या शब्दांचा जन्म झाला तो दिवस म्हणजे आजचा आहे. म्हणजेच गीता जयंती तो दिवस म्हणजे आजचा आहे. या सर्व कर्तृत्व क्रांती दर्शन विचाराचा भाव मानवी मनाला गीता सारख्या धर्म ग्रंथाचा अलभ्य ज्ञानाचा विचार मानवी मनाला तो मिळण्याचा जो शुभ संकेत ज्या क्षणाला झाला तो दिवस म्हणजे पवित्र दिवस म्हणजे गीता जयंती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हा एक पर्व काळ आहे. असा पर्व काळ म्हणून गीता धर्म ग्रंथ आहे तो घराघरात प्रत्येकाच्या तो असला पाहिजे. मी सांगत असतो खऱ्या परमार्थिक विचारांचा श्रेयवाद
हा मानवी जीवनाला केव्हाही सज्जनो आनंद देणारा आहे. परमार्थाचा आनंद मी सांगत असतो एक विचार, माणूस कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या, आलं का लक्षात? फक्त त्याच्या अंतःकरणातल्या मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या भावना जर दिव्य असेल तर त्याचं येणारं जीवन उज्ज्वलच आहे. ही संत कृपेची ताकद आहे. विठाला 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 विठाला. कारण याचं असं आहे, परमार्थाच्या आनंदाचा भाव ज्या वेळेला त्यात सक्रिय होऊ त्यावेळेला त्याचा आनंद प्राप्त होतो. मी एक भाव सांगून जात असतो कायम, एखादा माणूस खऱ्या परमार्थिकाचं दिव्य जीवन जर आपण पाहिलं ना, काय नाहीये त्याच्याकडे, फाट काय तो परिस्थितीने, न मान न ऐश्वर्य न प्रतिष्ठा न काही नाहीये, पण खरं जीवन पारमार्थिक कार्याने ते परिपूर्ण झालेलं जीवन आहे. मन प्रफुल्लित झालेलं जीवन त्याचं परमार्थिक आहे. असा माणूस कधी गावात येऊ द्या, त्याच्या जगण्यातला स्वाभिमान जर त्याने समोरच्याला जर जय हरी घातला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जर सज्जनो समाधान जर पाहिलं ना, तर श्रीमंताला सुद्धा लाज वाटते. हे खऱ्या परमार्थिकाचं वैभव आहे. आलं का लक्षात? हे खऱ्या परमार्थिकाचं वैभव आहे. म्हणून मनाची, चेहऱ्याची, कर्तृत्व शक्तीची प्रसन्नता ही बाह्य रूपातून ती कळत नसते, अंतरंग कर्तृत्व ज्ञानातून त्याची दिव्यता स्पष्ट होत असते. ही खऱ्या परमार्थिक उंचीची साधना आहे. विठाला 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 विठाला. म्हणून प्राप्त झालेलं जीवन माणसाला मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंतच्या सीमेपर्यंत आपल्याला ते कळावं, ही मात्र जीवनाची सार्थकता आहे. आता अभंगाच्या चिंतनाचा विचार यालाच अनुलक्षून आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा पुरुषार्थ प्राप्तीचं साधन सिद्ध करतात. माणसाचं जे जीवन आहे ना, हे पुरुषार्थ प्राप्तीसाठी झालेलं जीवन आहे. आपल्याला पुरुषार्थाशिवाय म्हणून अनेक प्रकारचे पुरुषार्थ आहे. स्वतःवर सत्ता, जगावर सत्ता, काळावर सत्ता आणि शेवट देवावर सत्ता. आलं का लक्षात? म्हणून ऐका, माणसाचं जीवन किती श्रेष्ठ आहे. पहिलं प्रस्तावनातल्या उत्तरार्धामध्ये सांगायचं जर झालं असेल तर विचार असा आहे, मिळालेल्या मानवी जीवनाचा अधिकार, शरीराचा देह, शरीराचा विचार पडण्याच्या अगोदर आपल्या देहाची, आपल्या शरीराची आणि मनुष्य जीवनाची उंची मरण्याच्या अगोदर मानवाला कळावी, हाच त्याच्या जीवनातला खरा परमार्थ आहे. विठाला 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 विठाला. इतकं मनुष्य जीवन श्रेष्ठ आहे. संत, शास्त्र आणि अध्यात्म यांनी सर्वांनी उदोउदोच केला महाराज मनुष्य जीवनाचा. सर्वांनी सांगितलंय मनुष्य जीवन श्रेष्ठ जीवन आहे. पण मी तुम्हाला एक पाऊल पुढे जाऊन असं सांगेल, मनुष्य जीवन श्रेष्ठ आहे. कितीतरी गुण, कितीतरी ज्ञानाची उंची मनुष्य जीवनाने गाठलेली आहे. पण दुर्दैव असं आहे, माणसालाच माणसाच्या जीवनाचा अधिकार कळाना, ही जीवनातली दुर्दैव स्थिती आहे. विठाला 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 विठाला. म्हणून तुम्ही पहा, संत, शास्त्र आणि अध्यात्म जी श्रेष्ठता प्रदान केली ती मनुष्य जीवनाची श्रेष्ठता आहे. एवढं वाखण्यासारखं ज्ञान मनुष्य जीवनाकडे, माणसाकडे, एवढा अधिकार माणसाचा अनेक प्रकारचा. पण थोडी व्यावहारिक बाजू सांगतो तुम्हाला. व्यावहारिक बाजू, अहो या भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये माणूस तर श्रेष्ठ आहे, पण कधी सूक्ष्म चिंतन जर केलं, अहो माणसापेक्षा इतर पशु पक्ष्यांकडे सुद्धा चांगले चांगले गुण सापडतात. है की नाही कवडकर महाराज? पशु पक्षी प्राणी माऊली आपण जर पाहिलं तर कितीतरी ज्ञान, कितीतरी वाखाणण्यासारखे श्रेष्ठ श्रेष्ठ गुण पशु पक्षी प्राण्यांकडे जर पाहिलं तर आपल्याला सुद्धा लाज वाटते, आपल्याला सुद्धा मात्र हार मानावी लागते. एवढे चांगले चांगले गुण मनुष्य म्हणजे या भगवंताने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये आपल्याला वाखाणण्याकरता मिळतात. एवढी या सृष्टीची विशेषता आहे. विठाला 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 विठाला. पण ऐका, कितीही इतरांकडे कितीही श्रेष्ठ गुण असू द्या, पण संत
शास्त्र आणि अध्यात्माने मानवी जीवनाच्याच उंचीचा अधिकार सांगितलाय. पण जरा एक पाऊल पुढे जाऊन थोडासा विचार सांगायचा जर असा, किती श्रेष्ठ गुण आहेत थोडस कळण्यासाठी दोन उदाहरणं सांगतो तुम्हाला. तुम्हाला म्हणजे थोडं कळेल आणि थोडं हलाल पण जरा तुम्ही थोडेसे जरा गज झाले असेल तर ऐकेल. म्हणजे माणसापेक्षा इतर पशु पक्षी प्राण्यांकडे कसे कसे गुण आहेत पहा. समजा एखाद्या ठिकाणी दरोडा पडला, पडू नये पण पडला, दरोडा पडला आणि पोलीस डिपार्टमेंट सगळं झाल्यावर तिथं गेलं, कळेल ते कळेल तुम्हाला, सगळं झाल्यावर तिथं गेलं. मग ते डिपार्टमेंट काय करतं, तिथं सगळे चौकशी करतात, सर्व काय चोरी, कसा दरोडा पडला, कोण चोरटे, कसे, किती वाजता आले, कुठं झालं, नेमकं इथंच झालं का, अनेक शंका. मग ती सगळी चौकशी झाली, 2, 5, 4, 7 तास झाले. शेवटी ते पोलीस डिपार्टमेंट थकलं, हातबल झालं, परेशान झालं. मग महाराज ते डिपार्टमेंट काय करतात, मग शेवटी ते मीडियाला, पेपरला बातम्या जाहीर करतात, ह्या दरोड्याची सेपरेट स्पेशल पाहणी करण्याकरता श्वान पथकाची नियुक्ती करण्यात येत आहे. आता तुमच्या लक्षात आलं. काय करतं ते डिपार्टमेंट, तिथं कुत्र्यांना घेऊन जातात, जिथं चोरी झाली त्या दरोड्याच्या जागेवर ते सगळे डिपार्टमेंट त्या कुत्र्याला, श्वान पथकाला तिथं फिरवतात. फिरवल्यानंतर तो कुत्रा इतका परफेक्ट काम करतो महाराज, इतका परफेक्ट काम करतो, बरोबर त्या डिपार्टमेंटला चोराच्या दारात नेऊन पोहोचवतो. आता ऐका, आता मला तुम्ही सांगा, तुम्हीच सांगा, आता मी काही ताणच घेत नाही बोलण्याचा, मला तुम्ही सांगा, जे काम माणूस करू शकत नव्हतं ते कोणी केलं, बोला बरं. आता टपाटपा बोला. हा, कोणी केलं? कुत्र. कुत्र अहो कुत्र म्हणजे जे काम माणूस करू शकत नव्हता ते काम कोणी केलं? कुत्र्याने केलं. आता मला तुम्ही पुढे सांगा, माणसाची रिकामी झालेली जागा कोणी घेतली आणि कुत्र्याची रिकामी झालेली? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे आता एक मिनिट ऐका, म्हणजे आतापर्यंत जे काम माणूस करू शकत नव्हता ते काम कुत्र्याने केलं, हा त्या कुत्र्याचा विशेष गुण आहे. वाखण्यासारखे श्रेष्ठ श्रेष्ठ गुण भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीतल्या पशु पक्षी प्राण्यांकडे आपल्याला पाहायला सापडतात. कितीतरी शेकडो उदाहरणं सांगता येतील. काय झालं, एकाच्या घरी मांजराच्या पिलांचा सुळसुळाट झाला. पिलांचा, घरातली मालकीन वैतागली, तिनं मालकाकडे तक्रार केली. म्हटले रोज 2 लिटर दूध घ्यावा आणि ते मांजराचे पिल्लं कवान केव्हान दूध पिऊन निघून जातं, म्हटले सांडलवण करतात. तिने तक्रार मालकाकडे केली. म्हटले याचं पहिलं वाटोळं करा, या पिलांना कुठेतरी सोडून या. मग त्या मालकाने काय करावं, ते 2-4 पिल्लं घ्यावं, पोत्यात घालावं, त्याचा गचोरा बांधला, गाडीला बांधला, बसला, लांब गेला आणि तिकडं तहसील ऑफिसकडे सोडून आला. आमच्या 12 पिंपरी रोडला तिकडं सोडले. ते 1.5-1 किलोमीटरच्या पुढं पार जाऊन अंतरावर कानडी मळ्याच्या अलीकडं जाऊन तिकडं मांजराचे पिल्लं सोडले. तो गाडीवर बसला, परत आपल्या विजयनगर मध्येच आला, गाडी अंगणात लावली, घरात बसला आणि एखादा पाण्याचा घोट पिला, खन्न पिला. ते मांजर परत येतंय, 2 पाय उमऱ्यावर ठेवतंय. ते मांजर मालकाला म्हणतं, मालक मियाव. काय म्हणते? मियाव. मग आपल्या शिन्नरची बाई म्हणते, शीर, दूध चुलीवरच आहे. विठाला 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 विठाला. आता तुमच्या लक्षात, कामापुरतं बस झालं. आता तुमच्या लक्षात आलं, आता 1.5-2 किलोमीटर पोत्यात बांधून नेलेल्या मांजराला कोणी सोडलं हे माहित नाही, कुठं सोडलं हे माहित नाही, सोडणारा परत कुठं गेला हे माहित नाही, तरी सुद्धा पोत्यात बांधून नेलेल्या 1.5 किलोमीटर सोडलेल्या मांजराच्या पिलाने परत बिनचूक यावं, त्याच दाराच्या उंबऱ्यावर येऊन परत घरात प्रवेश करावा, हा गुण त्या मांजराच्या पिलाचा आहे. आलं का लक्षात? म्हणून एवढे श्रेष्ठ गुण माणसांपेक्षा इतर प्राण्यांकडे आहे. आता मुख्य मुद्द्याचा परामर्श विचार असाच आहे, तरी संत शास्त्र हीच श्रेष्ठता मानतात की जरी कितीही पाठीभर गुण इतर पशु पक्षी प्राण्यांकडे असू द्या, पण संत शास्त्र सांगतं, असा दावा करतं की मनुष्य जीवनच श्रेष्ठ जीवन आहे. विठाला 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 विठाला. मग आता तुम्ही सर्व जाणकार आहात, मुख्य मुद्द्याचा विचार असा आहे, मग कितीही गुण इतर पशु पक्षी प्राण्यांकडे असू द्या, दावा आणि उदो उदो जो आहे तो मनुष्य जीवनावरच आहे.
मनुष्य जीवनच श्रेष्ठ आहे. मग आता मनुष्य जीवनच श्रेष्ठ तर का श्रेष्ठ? इथलाही मुद्दाच असा आहे ना, मनुष्य जीवन श्रेष्ठ ना, तर का मनुष्य जीवन श्रेष्ठ? तर याचा खरा अर्थ खऱ्या भाव विचार चिंतनातून जर करायचा जर झाला तर आता प्रस्तावनेतल्या उत्तरार्धाकडे जात असताना मनुष्य जीवन श्रेष्ठ का? तर आता मुख्य चिंतनाचा विषय असा आहे, पुरुषार्थ प्राप्त करता येतो, परमार्थ करता येतो, भजन करता येतं, कीर्तन करता येतं, व्रत वैकल्य करता येतात, साधना करता येते, दिंडीला जाता येतं, ते ह्याच जन्मात. वा वा वा. या काय प्रमाण दिलं? याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. फार गोड आणि समर्पक प्रमाण दिलं महाराजांनी. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आतापर्यंत आपण विचार चिंतन अनेक उदाहरणं देऊन मी तुम्हाला हे सांगत होतो की मनुष्य जीवन श्रेष्ठ आहे. इतर पशु पक्षी प्राण्यांकडे सुद्धा वाखण्यासारखे श्रेष्ठ श्रेष्ठ गुण आहेत, पण तरी सुद्धा संत शास्त्र आणि अध्यात्म सांगतं की मनुष्य जीवनच श्रेष्ठ आहे. मग त्याचा दाखला म्हणजे हे प्रमाण आहे. आलं का लक्षात? मनुष्य जीवन श्रेष्ठ का? तर ह्याची देही घडे देवाचे भजन. आता ह्याच रिलेटेड मध्ये दुसरं एक सुद्धा महाराजांचं त्याच अर्थाचं प्रमाणे पहा. केले होते ह्याची जन्मे, केले होते ह्याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे. हा तुका म्हणे कर्मे जाळून तरते, आ तुका म्हणे कर्मे जाळून तरते. हा कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी. केले होते ह्याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे कर्मे जाळोनिया तरती. आणि त्याचा म्हणजे उत्तरार्धातून त्याचा द्रुपद असं आहे, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी. आणि मग श्री तुकोबाराय सांगतात हे दोन प्रमाण त्याच रिलेटेड आहे. आता या दोन्ही प्रमाणातलं सूक्ष्म चिंतन सांगतो महाराज सोपान महाराज. यातला विचार असा फार प्रामुख्याने गोड आहे, थोडा सोप्या सोप्या अर्थाने जर चिंतन केलं प्रमोद दादा तर अत्यंत गोड आहे. श्री तुकोबारायांचे दोन्ही प्रमाण आता महाराजांनी दिलं. ह्याची देही घडे देवाचे भजन. आता तुम्ही जाणकार आहात, जरा ह्या प्रमाणातला एक अंतरंग स्वच्छ भाव शोधा तुम्ही. ह्याची देही घडे देवाचे भजन, बरोबर आहे. आणि आता जे मी प्रमाण बोललो केले होते ह्याची जन्म. आता काय सारखंच आहे बरं याच्यामध्ये? दोनही प्रमाणांमध्ये महाराजांनी चकार वापरलाय, हे की नाही? चकार. केले होते ह्याची आणि ह्याची देही घडे देवाचे भजन. आता हा चकार काय करतो? आता हा चकार फार मोकार आहे, आलं का लक्षात? हा चकार काय करतो? हा चकार एकाला निश्चित करतो आणि अनेकांना व्यावर्तक करतो. एकाला निश्चयात्मक आहे, थोडी व्याकरणातली भाषा आहे. एकाला निश्चित करतो, अनेकांना व्यावर्तक करतो. निश्चयात्मक लक्षणाची सिद्धता करणारा हा चकारात्मक गुण आहे. विठाला 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 विठाला.
म्हणजे एकाला निश्चित आणि अनेकांचं व्यावर्तकत्व सिद्ध करतो. म्हणजे ह्याची म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या जन्मात नाही, केले होते ह्याच म्हणजे निश्चित रूपाने. आमचे गुरुजी एक फार गोड प्रसंग सांगायचे, जरा ते सांगतो थोडस. फार गोड. आमचे विठ्ठल बाबा कधी कधी पाठात विनोदाने सांगायचे, चकार कसा राहतो पहा. आता हा चकार जरा सांभाळून वापरावा लागतो, कारण निश्चित ह्याची म्हणजे मात्र इतर याचं दुसरं त्याचं कामच नाही. काय झालं, आमदारकीचं इलेक्शन होतं, विधानसभा होऊन गेलं. आमदारकीला विधानसभा म्हणतात, एवढं बारीक सांगायची काय गरज आहे तुम्हाला, याच्यापेक्षा ते चांगलं कळत आहे. आलं का लक्षात. विधानसभा प्रचाराची रणधुमाळी चालली होती, प्रचार चालला होता, जोरजोरात प्रचार. आता त्या प्रचारामध्ये दौरा चाललेला होता. आता ते सर्व प्रचाराची रणधुमाळी, आता ते कार्यकर्ते थकलेले, आता वडेन पावन खाऊन कुठं पोटं भरतात का, आता धुळीने चेहरे माखले, असा सर्व रान उठवलं, अशा घोषणा येऊन येईल कोण यांच्याशिवाय, असं जोरात चाललं. असा जोरात प्रचार दौरा. आणि तो प्रचार दौरा एका गावात विसावला महाराज. एका गावात तो प्रचार दौरा विसावला. आता हे जे कार्यकर्ते, आता जो प्रचार दौरा ज्या गावात गेला ना, त्या गावामध्ये हा जो प्रचार दौऱ्याचा जो मेन होता ना मोरक्यात, त्याची सासूरवाडी होती. त्याची ती सासूरवाडी होती. आता त्या सासूरवाडीच्या लोकांना मोठा आनंद झाला. आपले जावई बापू म्हटले आमदार साहेबांच्या प्रचार दौऱ्यात आहे, त्यांना आनंद वाटला. मग सर्व मेवणी मेवना, सासू सासरे, ती सगळे चुलत निलत सगळी भावकीच सासूरवाडीची जमा झाली त्या प्रचाराला. आणि जमा झाल्याच्या नंतर मग त्यांनी जावायला पाहिलं, आणि त्याच्या अगोदरच आणि मग मात्र त्या सासऱ्याने जावयाकडे पाहिलं, मोठा म्हणजे त्यांनी त्या चेहऱ्याकडे पाहिलं जावयाचा. आता तो चेहरा असा झाला होता, फोडिली गौरी ऐसी दिसे तोंडावरी, असा निस्तेज झालेला चेहरा त्या जावयाचा. आणि त्या जावयाकडे पाहून सासऱ्याला जरा किव आली. म्हटले हे 2 दिवसापासून म्हटले यांना काही भेटलेलंच नसावं, म्हटले जरा आलेच थकलेलेत. त्याने सर्वांदेखत चान्स मारून घेतला. त्या सासऱ्याने जावयाला सांगितलं, म्हटले जावय बापू बोला ना मामा काय म्हणता. म्हटले 1 मिनिट ऐका, तुमचा हा सगळा कार्यक्रम सभा सगळी तुमच्या आमदार साहेबांची आटोपली, इथलं सगळं आटोपलं की तुम्ही जेवायला या म्हटले जेवायला. आता तुम्ही जेवायला या असा शब्द नुसता जावयानी नाही ऐकला, त्याच्या सगळ्या मित्रांनी ऐकला. ते मित्र म्हटले बास बास बास, एकदाच म्हटले काही का असं ना म्हटले खाऊनच घेऊ. अरे वडेन पावन खाऊन कुठं पोटं भरतात का म्हटले, एकदाचा तावच मारू म्हटले, काही का असे ना म्हटले. मित्र तैवारली. म्हटले कधी सभा होते, कधी मित्राच्या सासूरवाडीला जाऊन भोजन करतो, जेवण करतो. म्हटले बेसन भाकर का असे ना म्हटले, एकदाची खाऊनच घेऊ. अहो मित्र तयार झाले, पण याला घाम आला, जावयाला याला घाम आला. तो म्हटला सर्व मित्रांदेखत पाहुण्यांदेखत सासऱ्यांनी घेतली शायनिंग मारून, तुम्ही जेवायला या. पण जावयाच्या डोक्यात असा विचार आला, अरे माझ्या घरून गहू येतात तेव्हा याची चूल पेटती म्हटली. आलं का लक्षात. आणि यांनी सर्वांदेखत घेतला चान्स मारून, तुम्ही जेवायला या. पण जावाई मोठा हुशार. आलं का लक्षात महाराज. जावाई मोठा हुशार. त्या जावाईने सांगितलं थांबा म्हटले, शांत केलं वातावरण. जरा त्या मित्रांसमोर सासऱ्याला बोलवलं. म्हटले इकडे म्हटले बोला काय म्हणता जावे बापू. अहो काय म्हणतात म्हणजे, अहो तुम्ही सगळ्यांदेखत मोठेपणा करून घेतला. अहो तुम्ही म्हणजे मी एकटा का सगळीची सगळी, असं तर सांगा म्हटले नेमकं काय. अहो मला परिस्थिती माहिती ना, तुमचं काय हे सर्व मला माहिती, मला हे सांगा. मग त्याची टूप पिटली सासऱ्याची. अरे हो आपण तर बोलून गेलो म्हटले, तिथं खरीच गडबड आहे. पण जावई एकपट हुशार, सासरा दुपट हुशार. सासऱ्यांनी डोकं चालवलं, आणि सासरे डोकं चालवायला मोठे हुशारच राहतात, कोणता का असा ना सासरा मोठा हुशार. सासरा मोठा हुशार महाराज. त्या सासऱ्याने पालढाळ लावला नाही ना ठे बाबा, टाइमपास केला नाही, काहीच बोलला नाही. पण त्या सासऱ्यांनी एकच बोलला, पण मार्मिक बोलला, सुपीक डोकं चालवलं. त्या सासऱ्यांनी काय केलं, फक्त त्या तुम्हीला च लावला. आलं का ध्यानात तुमच्या. आता काहींचं आलं, काहींचं येईन सकाळी. बहुद्या दामानी विठाल 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 लागला कच सगळ्यांकडं. कळालं ना सर्वांना. काय म्हटला, त्या सासऱ्याने जावायला सांगितलं तुम्हीच. तुम्ही म्हटले काय विषय झालं. अहो 49 जणांना गचंडी बसली ना राव. अगोदरचा तुम्ही म्हणजे सर्वची सर्व, आणि तुम्हीच म्हटल्यानंतर फक्त एकटा जावाईच. आता हे कळालं ना, बास लय पुढे जायचं नाही. आता मेन मुद्द्यावर या.
मेन तुम्हाला लई हे पुढे गेलं का तुम्हाला हेच आवडतं सगळं. आता मेन मुद्द्यावर या. तुम्हीच हा जसा व्यवहार आहे तसं जगद्गुरु तुकाराम महाराज दोन्हीही अर्थाने काय म्हणतात, केले होते ह्याच, म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या जन्मात ते शक्य नाही. परमार्थ आणि पुरुषार्थ फक्त ह्याच जन्मात आहे म्हणून चकार आहे. विठाला 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 विठाला. आणि मग मात्र या सर्व अंगाने या सर्व गोष्टीचा भाव, मग मात्र आपल्या जीवनामध्ये मनुष्य जीवन श्रेष्ठ जीवन आहे. आता महत्वाच्या चिंतनाचा विचार असा, मग मनुष्य जीवन आता प्रामुख्याने कर्तृत्व लक्षणाने मिळालेल्या मानवी जीवनाचा एवढा अलभ्य लाभाचा विचार, एवढा सुंदर नरदेह, एवढं सुंदर जीवन आपल्याला मिळालंय ना महाराज, हा फार मोठा अधिकार आहे. ऐका, तुम्ही जाणकार आहात, इथं बसलेले सगळे बुद्धिवान आहात, आपल्याला सर्वांना माहिती आहे सज्जनो, मनुष्य जीवनाला जरा गांभीर्याने घेतलं पाहिजे. माणसाचं जीवन, मी आता पंचपदी करता करता सहज प्रामाणिकपणाने सांगतो गादीवरून तुम्हाला, एका अशा सूक्ष्म विचारात मी असं मग्न झालो होतो. आजचा चाललेला काळ जर आपण हरवला तर आजचा गेलेला क्षण परत आपल्या आयुष्यात दादांनो येतच नाही. परत आपल्या आयुष्यात तो येतच नाही. म्हणून आयुष्य चाललंय ना, त्या चाललेल्या आयुष्याचा जरा गांभीर्याने विचार केला पाहिजे. क्षणोक्षणाला आयुष्य जात आहे पहा. स्वहिताचा घोष आयुष्य जात आहे पहा. स्वहिता जाणी रहा श्रीहरीचा. आयुष्य जात आहे पहा. स्वहिताचा काय काळ जपत से महा. स्वहिताचा घोर वाहा. जाणी रहा श्रीहरीचा. ह्याच चिंतनाचा विचार तो आपल्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचा आहे. विठाला 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 विठाला. स्वहिताचा घोर, घोर म्हणजे चिंता, घोर म्हणजे चिंता. चिंता माणसाला दोन प्रकारच्या, आपल्या जिवंतपणे माणसाला जाळणारी चिंता आहे, पण चिंतेमध्ये विभाजन आहे. निरर्थक व्यक्ती कर्तृत्व लक्षणाने वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणे याला चिंता, आणि पारमार्थिक साधनेतलं केलेलं ते चिंतन आहे. म्हणून निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिता. विठाला विठाला. सजीवपणे माणसाला चिंता जाळत असते सज्जनो. म्हणून मला गांभीर्याने एका महत्वाच्या गोष्टीला स्पर्श करून पुढे जायचंय. मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना चाललेल्या क्षणाचा विचार आपल्या आयुष्यामध्ये आपण केला पाहिजे. का कोणाला गृहीत धरा, का कोणाबद्दल नको तो निरर्थक विचार करा, का कोणाबद्दल वैर ठेवा. एवढं वैर महाराज जीवनाचं माणसाचं 4च दिवस आपल्या आयुष्याचे सज्जनो शिल्लक आहे. व्यर्थ चिंतनामध्ये जर आयुष्याचा काळ जर वाया जात असेल तर त्यातून मात्र आपल्या जीवनाला कुठलाच रिटर्न्स मिळत नाही. त्या आयुष्यातला क्षण आपल्या जीवनाचा निरर्थकच आहे. विठाला 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 विठाला. परमार्थाच्या प्रामुख्य ज्ञानातून कर्तृत्व लक्षणाने खऱ्या संत विचाराला स्पर्श झालेलं जीवन केव्हाही ते दिव्यतेचं कारणच ठरू शकेल. ही अध्यात्माची ताकद आहे.
म्हणून सांगू आपल्याला, मनुष्य जीवन पुरुषार्थ प्राप्तीसाठी हाच प्रबळ दावा श्री तुकोबारायांचा आहे की जे मनुष्य जीवन मिळालंय ना, ही एक प्रकारची संधी आहे आणि संधी वाया घालवू नये. संधी एकदाच मिळते, संधी वारंवार मिळत नाही. म्हणून पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी कोणत्या संधीच्या परामर्शाचा विचार तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, याच पुरुषार्थाचं लक्षण श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. वाह, क्या बात, वाह वाह. कोंडीले आनंद तेने लीले आनंद नव्हता वाचन हेची सुरत वा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनवता. वारकरी चालींचा जरा दुष्काळ पडलाय ना, म्हणून हा सुकाळ आहे आता. विठाला विठाला छान गायली. अशा चाली ऐकले का मग ते वारीतलं पंढरपुरातल्या त्या फडकऱ्यांची आठवण होते. गोड चाल आहे, अत्यंत गोड चाल आहे. म्हणून तर माऊलींनी टाळी वाजवली. विठाला विठाला. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनवता. श्री तुकोबाराय काय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संतांच्या शब्दातला अर्थच फार वेगळा आहे. नम्र झाला भूता. भूत कोणती आहेत? दुसरे तिसरे नाही, हेच भूत आहे, आपणच भूत आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अनंत नाम परमात्मा. आलं का लक्षात? त्या भगवंताला कोंडण्याची ताकद फक्त ह्याच जन्मात आणि ह्याच देहामध्ये आहे. हा श्रेष्ठ पुरुषार्थ प्राप्त करता येतो सज्जनो, तो ह्याच जन्मामध्ये. म्हणून पहिल्या प्रथम पुरुषार्थाचं लक्षण म्हणून मनुष्य जीवन हे पुरुषार्थ प्राप्तीचं साधन आहे. विठाला 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 विठाला. काय महाराज संतांचे अभंग, संतांचे शब्दच फार वेगळे महाराज. संतांच्या शब्दांचा अर्थ आता सहज नम्र झाला माणसा म्हटलं असतं तरी चाललं असतं, हे का नाही सोपन महाराज? नम्र झाला माणसा, नम्र झाला मनुष्य, पण शब्द वापरला तुकोबारांनी नम्र झाला भूता. कारण या सगळ्या गोष्टीचं काहीतरी विशेषण अर्थ इथं विशेष ज्ञानाने मनुष्य वृत्तीचं आकर्षण त्या शब्दांकनाला भाळल्या जातं आणि तेवढ्या प्रामुख्याने भक्तजनांचा अंतरंग भाव त्या शब्दांकडे परिवर्तित होतो. हा दूर दृष्टिकोन 450 वर्षापूर्वी माझ्या तुकोबारांना प्राप्त झाला. हे तुकोबारांच्या ज्ञानाला सलाम आहे महाराज. विठाला 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 विठाला. हीच संतांची खरी उदात्तता आहे, हेच संतांचं श्रेष्ठत्व आहे. काय महाराज एक एक शब्द, एक एक वाणी, एक एक शब्दाचा अर्थ मी सांगत असतो कायम. आमचं जयराम दादा हे मी रात्री नायगावला हा विषय थोडक्यातला मी सांगितला की एका एका शब्दाचा अर्थ या सगळ्या गोष्टीतून आमच्या ज्ञानोबारायांनी एकाच प्रांतातली भाषा पण 56 भाषेचं एकत्रीकरण केलं महाराज. त्याला इन्क्लुडेशन म्हणतात मराठीत, बरोबर ना?
म्हणजे 56 भाषेचं एकत्रीकरण केलं. 56 भाषेचा केला असे गौरव, गौरव केला महाराज, स्वागत केलं, स्वीकार केला. 56 भाषा कुठल्या आणल्या? 56 भाषा पंढरी दादा कुठल्या? फ्रान्स, जपान, अमेरिका नाही, इथल्याच, याच आहे की नाही, याच महाराष्ट्र प्रांतातल्या, भारत देशातली आपली राष्ट्रीय भाषा आहे हिंदी आणि मातृभाषा आहे मराठी. काय भाषा? आपल्या भाषेत महाराज गोडच लई आहे मराठी भाषा. माझ्या मराठाची बोलू कौतुकी, है की नाही. ज्ञानोबरांनी एवढं पूजन केलंय मराठी भाषेतलं, एवढी दिव्यता आहे महाराज. अनेक वेगवेगळे शब्द मराठी भाषेतून, वेगवेगळ्या प्रकारचे एकाच भाषेतले भिन्न भिन्न शब्द अनुभवायला मिळतात. याचं सूक्ष्म व्यापक चिंतन केलं माझ्या ज्ञानोबरांनी. विठाला 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 विठाला. काय भाषा, शब्द कसे बदलतात पहा. आपल्याकडे असं म्हणतात ना कवडकर महाराज, सीमा बदललं की भाषा. आता ही सीमा लयच कठीण जाईल. शिव शिव, हा शिव, हा हे शिव, म्हणजे शिव बदलली की भाषा बदलते. आता सीमा जरा डोकं घाजवावं लागलं असतं, शिव म्हटल्यावर लक्षात आलं लगेच, लगेच शिवलं ते, है की नाही. शिव बदललं की भाषा बदलते. थोडं थोडं तुम्ही थोडं आपल्या तालुक्यातच थोडं जिल्हा, आता बऱ्याच भागात जिल्ह्यात जाण्याचा प्रसंग येतो. त्या त्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्या त्या भाषा अनुभवायला ऐकायला मिळतात. कोस बदललं की भाषा बदलते, शब्द बदलतात, त्याचा झोक बदलतो, त्याचा तोल बदलतो, भाव बदलतो. सहज आठवलं म्हणून पाठवतो, म्हणजे सांगतो तुम्हाला. सहज आठवलं मला, तुम्ही सांगा त्या पुरणपोळी बरोबर आपल्याकडे जी भाजी करतात तिला काय म्हणतात? आपल्याकडं सार. गुळवणी भाजी काय? गुळवणी काय? म्हणजे जी भाजी आपण बनवतो तिला म्हणतात सार. हा मोठा सार आहे. विठाला 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 है की नाही. त्याला सार म्हणतात, आपल्याकडं सार म्हणतात. मी मालेगावला मागे गेलो, तिथं असं विचारलं, तिकडे आमटी म्हणतात. प्रत्येक भागाभागामध्ये या शब्दाला बदल आहे. असंच एकदा त्या, आता बाबांना माहिती, बाबा चातुर्मासला राहतात, अनेक भाषा ऐकायला मिळतात, आहे की नाही. आम्ही त्या उस्मानाबादच्या उत्तर भागात तिकडे पलीकडे गेलो होतो. एकदा असंच पुरणपोळीचं जेवण चाललेलं होतं. सहज आठवलं, त्यांना विचारलं, या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात? त्यांनी लय गोड उत्तर दिलं. ते म्हटले, याला सटकावणं म्हणतात. त्यांनी सांगितलं याला सटकावणं म्हणतात. म्हटलं बरं आहे बा, पण म्हटलं अजून इथंच का थांबा, पुढचं विचारा. म्हटले सटकावणं का म्हणतात? त्यानं त्याच्याही पुढचं उत्तर दिलं. तो म्हटला, महाराज सटकावणं म्हणण्याचं कारण असं, आता तुम्ही जे खातात ते पुरणपोळी मांडा जरा जड असतो. पुढचं कळेल तुम्हाला. जरा जड असतो तो पुरणपोळी मांडा. अहो तो खाल्ल्यानंतर जरा ह्या सटकावण्याचा सटका मारला की सटकन सटकतं, म्हणून सटकावणी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे वेगवेगळे शब्द प्रयोग. काय विशेषत्व आहे आपल्या मराठी भाषेतलं. एकाच पदार्थाला, वस्तूला, व्यक्तीला अर्थ, शब्द त्याचे भिन्न भिन्न आहेत. आता माझी झाली जुनी, तिला धुवून आणा, तिचं काय नाव? गुदुडी, गोधडी, आहे की नाही. आपल्याकडे त्याला गोधडी म्हणतात. काही भागात त्याला वाकड म्हणतात. पुणे जिल्ह्यात वरी वाकळाच्या शेजा, है की नाही. पण काही भागात त्याला दमकुंडी म्हणतात. खरं येते. अहो एकदाची वडून पांघरली तर खरंच दमकोंड नशी दमकुंडी येते. काय इतकं प्रेम राहतं महाराज त्या गोधडीवर माणसांचं. किती चांगला कांबळा आणू द्या, पण गोधडीशिवाय मजाच नाही. विठाला विठाला. म्हणजे एवढी विशेष अर्थाने संतांची भाषा, शब्द वेगवेगळ्या प्रकारचे, लक्षण अर्थाने. तुम्ही पहा, मराठी भाषेतला बोलण्याचा अर्थ सुद्धा फार वेगवेगळा आहे. जुने पूज्यपाद प्रातस्मरणीय होऊन गेलेत. एक फार ज्येष्ठ व्यक्तिमत्व या भारत देशाचं नेतृत्व काही काळ ज्यांनी केलं, अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या जीवनातला एक किस्सा आहे. बोलण्याची कला आणि शब्द कसे राहतात महाराज माहिती आपल्याला. एकदा ते काय झालं, बिहारमध्ये गेले अटल बिहारी. बिहारमध्ये गेले आणि त्यांनी प्रचार केला. भाषा आणि त्या भाषेतला भाव किती गोड राहतो पहा, कला कशी राहते बोलण्याची. ते तिथं गेले, बिहारमध्ये गेले, सर्व ते झाला त्यांचा प्रचार दौरा.
आणि लालूबाबाला कळालं. लालूबाबाला कळाल्यानंतर त्यांनी लगेच मीडियाला बाईट दिली आणि विचारला, प्रश्न केला अटलजीला, अरे हमारो बिहार मो हर का काम आहे. त्यांच्याच भाषेत सांगितलं, आमच्या बिहारमध्ये तुमचं काय काम आहे. लगेच आउट पुढची बाईट दिली अटल बिहारींनी. अटलजी सांगतात, अरे लालू तू फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. याला म्हणतात बोलण्याची कला आणि मातृभाषा. विठाला 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 विठाला. वाक्याचा आणि शब्दांचा अंतरंग तो वेगवेगळ्या प्रकारातून वाक्चातुर्याने देणं ही खरी भाषेची व्यापकता आहे. आता एक म्हणजे असंच फार आमचे एक मित्र सांगायचे, त्या शब्दांचा कधी कधी अर्थ असा असतो सोपान महाराज, वाक्य सरळ, फक्त त्याचा लाक्षणिक अर्थ शोधता आला पाहिजे. विनोदाने घ्या तुम्ही, विनोदाने ऐका. एका पतीने आपल्या पत्नीला विचारलं, बायकोला, मी बाजार जरा 5G आहे, तुम्हाला कळेलच ते, जरा 5G आहे, म्हटले बाजारात चाललोय, काय घेऊन येऊ का. बायकोने सांगितलं, काय घेऊन नका येऊ, पण तुम्ही घेऊन नका येऊ. विठाला 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 विठाला. कारण या सगळ्या गोष्टीतला अर्थ फार मोठा व्यापकत्वानी आहे. कारण वेगवेगळ्या भाषेचं म्हणजे अर्थ वाक्य तेच, फक्त त्यातला अर्थ शोधण्याची ही दिव्य कला. तुम्हाला सांगतो, एका मराठीतला एकच शब्द, पण त्याला एकाच शब्दाला अनेक शब्द राहतात. इंग्लिशचा एकच शब्द. आता मला सांगा, राजाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, बोला. हा, किंग. कुठे किंगवाले, कुठे किंग. हा, राजाला मराठीत किंग म्हणतात. पण आता बस किंग म्हटलं की परत दुसरा इंग्लिश मध्ये शब्दच नाही. म्हणजे आपलं इंग्लिश मध्ये किंग म्हणतात राजाला, पण हेच मराठीत तुम्ही पहा, अनेक अनेक याच्यातून किंग म्हणजे राजा, नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा. बघा, एकाच शब्दामध्ये एवढे अर्थ, एवढी व्यापक भाषा मराठी भाषा आहे. विठाला 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 विठाला. एवढी दिव्यता संत भाषेमध्ये, एवढी व्यापकत्वाने सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भूता शब्द वापरतात. नम्र झाला भूता. आणि महाराज, तेने कोंडिले अनंता. कोंडणे शब्दाचा अर्थ असा आहे, कोंडणे शब्दाचा अर्थ म्हणजे अनेक सगळ्या याच्यातून आपण कुलपात कडी कोंडा लावून कोंडणे. कोंडणे शब्दाचा अर्थ आपल्या वृत्ती ज्ञानाने, कर्तृत्व शक्तीने, भजन साधनेने, भक्ती या साधनेने आमच्या हृदयामध्ये त्या भगवंताला साठवणं. साठविला दाता त्रैलोक्याचा. त्या समानार्थाचे कितीतरी प्रमाणे. साठविला हरी जिहे हृदय मंदिरे, त्यांची सरली रझार, झाला सफल व्यापार. मनुष्य जीवन श्रेष्ठ जीवन का. नामस्मरण चिंतन या साधनेने त्या परमात्म्याला आपलंस करता येतं. आणि म्हणून आपलंस करता येतं एवढी ताकद आहे. पण ऐका, देवाला आपलंस करण्यासाठी त्याला वृत्ती लक्षणाने विभाजन केलेलं आहे. खूप कोणत्या तरी वेगळ्या प्रकारचा ऍटिट्यूड असून चालत नाही. भक्ती संप्रदायामध्ये भक्ती करत असताना त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये उदंडपणा नसावा. जगाचा मालक, विश्वाचा मालक परमात्मा आहे. तो काही सामान्य माणूस आपलासा करायचा नाही. जगत जेता जगदीश्वर परमात्मा आपला करायचा आहे. म्हणून त्या परमात्म्याच्या संबंधाने भक्ती साधनेची दृढता सिद्ध करत असताना अंतःकरणामध्ये नम्रता असावी लागते. म्हणून नम्र झाला भूता. ज्याने नम्रता पाळली त्याने अनंता कोंडिले. विठाला 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 विठाला. आणि महाराज, देवाला आपलंसं करणं म्हणजे हाच पुरुषार्थ आहे. नम्र झाला भूता. देवाला आपलंसं करायचंय. पण आता पुढचं ऐका, देवाला आपलंसं करण्याकरता हे कोणाचंही काम नाहीये. जगत जेता परमात्म्याला आपलंसं करण्यासाठी त्या शूरत्वपणाच्या भावना आपल्या अंतःकरणामध्ये एवढ्या विलक्षण असाव्या लागतात. अभंगाचं दुसरं चरण.
हा हेच शुरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. हीच शुरत्वपणाची भावना. आता हेच शुरत्वाचे अंग. हे अंग शुरत्वाचं असावं लागतं. तेने नम्र झाला होता. नम्रतेच्या सामर्थ्याची उंची प्राप्त सिद्ध होण्यासाठी शुरत्वपणा असावा लागतो. शुरत्वपणाशिवाय कोणत्याही गोष्टींचं साध्य साधन कर्तव्यनिष्ठतेने भावसिद्ध होत नाही. म्हणून कर्तृत्व शक्तीने शुरत्वपणाने परमात्मा आपलासा करता येतो. हेच शुरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. श्रीरंग आणला म्हणजे हारी आणिला श्रीरंग. श्रीरंग म्हणजे परमात्मा आपल्या रंगात रंगवणं. देवाला आपलंसं करणं म्हणजे परमात्म्याला आपलंसं करणं आपल्या रंगात. तसं खऱ्या भक्तीचं विशेषण जर आपण पाहिलं तर भक्ती संप्रदायामध्ये आपण देवाच्या रंगात रंगणं ही भक्ती आहे. पण खरा पुरुषार्थ जर म्हटलं तर आपला अधिकार एवढा श्रेष्ठ होईल नम्रतेच्या द्वारा. तुम्ही देवाच्या रंगात नाही, परमात्मा तुमच्या रंगात रंगणं हा श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. विठाला विठाला. आणि मग हे सगळ्यांसाठी कोणत्या साधनेतून रूपक दर्शनातून श्री तुकोबारांनी सांगितलं. अवघा झाला पण लवन सकळा कारण. दृष्टांत श्री तुकोबारांनी या तिसऱ्या चरणामध्ये असा दिला. अवघा झाला पण या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणातून मात्र लवन सकळा कारण. लवन शब्दाचा अर्थ लव्हाळ. लव्हाळ माहिती तुम्हाला? लव्हाळे, नवाळे नाही, लव्हाळे. लव्हाळ. आता ते लव्हाळ आपल्याला सर्वांना माहिती, जुनी जाणती माणसं आहात आपण. नदीच्या कडेला येत असतात. धो 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 भरपूर पाऊस पडावा, इतका पूर यावा आणि त्या पुरामध्ये सर्व वाहून जावं. पाण्याचा पूर आला की महाराज सर्व वाहून जातं, फक्त लव्हाळ टिकतं. आलं का लक्षात? महापुरे जाती पुढे लव्हाळे वाचती. म्हणून तुम्ही पहा, लव्हाळच का बरं वाचतात? कारण पुरामध्ये पाण्याच्या प्रवाहाने मात्र सर्व वाहून जातं. पाणी आलं की ते लव्हाळ वाकतं आणि वाकल्यानंतर पाण्याचा विसर्ग संपला की ते लव्हाळ ऍज इट इज जसं तसं उभं राहतं. सगळं वाहून जातं, लव्हाळ टिकतं. का? कारण लव्हाळ वाकतं म्हणून टिकतं. आलं का लक्षात? म्हणून टिकायचं असेल तर वाकलं पाहिजे. विठाला 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 विठाला. म्हणून श्री तुकोबारांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं अवघा झाला पण लवन सकळा कारण. आणि मग या सर्व अंगाने मात्र अजून काय जगद्गुरु श्री तुकोबाराय पाण्याचा दृष्टांत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. वा क्या बात. वाह.
क्या बात. क्या बात. वाह, सुंदर. क्या बात है. रंग विठोबार खुमाई. भजन, एक साथ भजन और एक साथ भोजन. विठोबार खुमाई. जय देव विठोबार खुमाई. तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि हे चिशोरत्वाचे अंग हारे आणिला श्रीरंग. शेवटचा दृष्टांत श्री तुकोबाराय सांगतात. पाणी हे पातळ स्निग्ध पदार्थ आहे. पाण्याची पारदर्शकता, पाणी हे सूक्ष्मरिताने पाझर फोडून मात्र पाण्याचं अस्तित्व जमिनीचा तळ गाठतं. म्हणजे पाणी हे नम्रतेचं लक्षण आहे. पाणी हे नम्रतेचं लक्षण आहे. पाण्याचा दृष्टांत श्री तुकोबारांना व्यापक वाटला. एवढं पाणी व्यापक आहे, एवढी पाण्याची जशी विनम्रता आहे, पाणी कुठेही मात्र आपला पाझर नम्रतेच्या विचारातून मात्र आदर्श लक्षणातून सिद्ध करण्याची ताकद ही पाण्यामध्ये आहे ना. म्हणून शुरत्वपणाच्या भावना परमात्म्याला आपलंस करण्यासाठी म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुकावा म्हणे पाणी पातळपणे तळा आणि. म्हणून पातळपण हे तळ गाठणारी ही नम्रतेची भावना, ह्या भावनेने आपल्याही जीवनातला परमार्थ सिद्ध व्हावा. म्हणून हेच शुरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. आपल्या जीवनातला परमार्थ असा सिद्ध व्हावा, असा परिपूर्ण व्हावा. कधीतरी हा पुरुषार्थ आपल्या जीवनामध्ये सिद्ध होऊन कधीतरी आपण देवाच्या रंगामध्ये रंगतो हे तर दररोजच आहे. पण कधीतरी आपल्या भक्ती ज्ञानाच्या मस्तीमध्ये त्या परमात्म्याने आपल्या रंगात रंगावं अशी उदात्त उंची आपल्या जीवनाची गाठण्यासाठीच आपल्या 7 दिवसाचा नवनाथ मंदिराचा हा अखंड हरिनाम सप्ताह हे त्याचं उत्तर आहे. कशासाठी उत्सव, कशासाठी सप्ताह? अशा उंचीचा अधिकार आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, असा परमार्थ सिद्ध व्हावा. विठ्ठला विठ्ठल. म्हणून सज्जनो, संपली वेळ आपली, झालंय आपलं कीर्तन. या सर्व गोष्टींचा विचार असाच आहे. लौकिक जीवनातला ॲटिट्यूड आपल्या जीवनामध्ये कामाचा नाही. कुठंतरी अनुभवाच्या ज्ञानाची गरज असावी लागते.
सांगत असतात ज्येष्ठ माणसं. या सगळ्या गोष्टीतून मात्र लौकिक जीवनातला ॲटिट्यूड कधीतरी तो आपल्याला अपमानित करणार आहे. अनुभवाच्या ज्ञानाची जोड अत्यंत महत्वाची आहे. काय झालं, रेल्वे स्टेशनवर ट्रेन आली, गर्दी फार होती. 4 कॉलेज कुमार उभे होते, त्यांना बसायचं पण गाडीत गर्दी होती. त्याच्यातले हे पोरं सगळे लोक ट्रेनमध्ये बसले. हे 3-4 विचार करायला लागले, अरे आपल्याला जागा नाही म्हणजे आपल्या शिक्षणाचा अपमान आहे. शिरसाट महाराज काय करावं म्हटले, अपमान आहे. तेवढ्यात एक मोठा हुशार होता, मोठा हुशार म्हणजे बिलिंदर होता. त्यानं काय केलं, गर्दीत रेटत रेटत लोटा लाटी करत करत कशी तरी त्या डब्यात जागा केली. म्हटलं आता या तिघांनाही जागा झाली पाहिजे. पण त्यानं डोकं चालवलं, फुल डबा भरलेला, जोरात वरडायला लागला, साप 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 साप. सगळा डबा साफ झाला, सगळे लोक खाली उतरले. आणि मग मात्र हे तिघ शिल्लक राहिले. म्हटला आता आत या. म्हटले या सर्वजण आतमध्ये घेतले, गप्पा मारायला लागले. म्हटले कसं डोकं चालवलं, तिघांना जागा झाली, पठ्ठ्याने जागा केली. म्हटला एवढा छातीला ठोकून सांगून असा बोलत होता. 10-15 मिनिटं झाले, पण त्याच्यातला एक म्हटला लय बडायक्या मारू नये को, बराच वेळ झाला गाडी पुढे गेली नाही, काय कारण आहे. बाहेर टीसीला विचारलं, काय रे का हो गाडी पुढे काय गेली नाही. त्यानं सांगितलं गाडी कधीच गेली, पण याच्या डब्यात साप निघाला म्हणून डबा इथंच सोडला. आलं का लक्षात. म्हणून याचं कारण असे, लौकिक जीवनातला ॲटिट्यूड कामाचा नाही, संत विचाराचा अनुभव जीवनामध्ये असू द्या, जीवन सुंदरच आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हा